कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालते वा, नाहीतर थांबा आबा, त्यांच्या आईची शिक्षा त्यांना देऊ नका। मी ओळखता अहिल्या देवींना, मी राहिलीये तिथे, मला माहितीये त्या कशा आहेत। त्यांनी तुम्हाला फसवलेलं नाहीये। प्रीतम सरांचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर। ते तुमची परवानगी घेण्यासाठी इथे आले, नोकर म्हणून राहिले, इतके कष्ट घेतले, तुमचं मन जिंकलं। इतका मोठा माणूस पण काय नाही केलं त्यांनी प्रेमासाठी। अबा तुम्ही यांच्यावर संशय घेताय। आबासाहेब, प्रिया मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला श्रीमंतीचा राग आहे, श्रीमंत माणसांचा तिरस्कार करता तुम्ही मत स्वीकार करणं शक्यच नव्हतं, म्हणून आम्हाला हे असं काहीतरी करून यावं लागलं। आणि बरं, जेव्हा आम्ही ठरवलं तुम्हाला सगळं सांगायचं, तेव्हा आम्हाला तुमच्या आणि आईच्या नात्याबद्दल कळालं। मग आम्ही काय करणार होतो? आबा, प्रीतम सर खरं बोलताय। आता तूही त्यांचीच भाषा बोलतेस। बरोबरच आहे, त्यांनी फितवलंय तुला। विश्वासघातच केलायस माझा, मानच उंचवलेस ग माझी। पण या पापी माणसांच्या घरी तुला सून म्हणून पाठवणार नाही मी। आबा, पापी नाहीयेत ते। प्रीतम सरांचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर, म्हणून या सगळ्यांनी हे केलंय। आबा, विश्वास ठेवा माझ्यावर, प्रीतम सरांनी एवढं प्रेम करणारा नवरा मला कधीच नाही मिळणार। म्हणजे तूही ठरवलेलं दिसतंयस, निर्णय झालेला दिसतोय तुझा। बरोबर आहे, अहिल्याकडे राहिलेस ना, वाढ नाही पण गुण लागला। जा, खुशाल जा त्यांच्या सोबत, राहा त्यांच्याकडे। नाही आबा, मी नाही जाणार कुठेच, कारण माझं तितकं नशीब नाहीये। प्रीतम सरांसारखा प्रेम करणारा नवरा मला नाही मिळणार, आणि त्यांच्या इतकं सुखही मला कधी कोणी नाही देऊ शकणार। पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं, या सगळ्यापेक्षा मौल्यवान माझ्यासाठी तुम्ही आहात आबा। मला तुम्हाला नाही सोडायचं। नवीन नाती सोडायला मी जुन्या नात्यांची नाळ नाही तोडणार। मी इथून जाईन तर तुमच्या परवानगीने, तुमच्या खुशीने, नाहीतर नाही जाणार। कारण सगळ्यांपेक्षा माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात। चल आबा, साहेब, प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांना त्यांच्या प्रेमाची शिक्षा कशा पाहिजे? ते प्रेम करतात एकमेकांवर, त्यांना लगीन करायचं आहे। आबासाहेब, तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना, मग आज ही मुलगी तिच्या बापाकडे काहीतरी मागते असं समजा। आबासाहेब, प्रिया मॅडमना न प्रीतम सरांना वेगळं नका करू। उद्या प्रीतम सरांचं लगीन आहे, तिकडं घराकडं समजे वाट बघतात आमची। आम्ही एकदा का इथनं गेलो ना की
प्रीतम सरांचं लगीन होणारच आहे, मग कुणाला काय बी करता येणार नाही. आबासाहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या परवानगीनं आम्हाला प्रिया मॅडमना आमच्या सोबत नेऊ द्या. नाही पार्वती, काही झालं तरी मी त्या घरात माझ्या मुलीला परत कधीच पाठवणार नाही. चल प्रिया. आबासाहेब, बारा वाजले अजून प्रीतम आला नाही. दिशाच्या लग्नाचे पण असेच 12 वाजतात वाटतं. आदित्य, निघालात ना तुम्ही? हो, आम्ही निघालोय. ठीक आहे. निघाले. दिशा, अगं आहे मी. गप्पा बसाव तुम्ही. तुमचं काय मध्येच ती प्रीतमसाठी रडतीये? शा, काय झालं? सासू, मग मला ना खूप काळजी वाटते. प्रीतम येईल ना वेळेत, होईल ना आमचं लग्न. येतील आणि वेळेत येतील. पण सासू, मग त्यांना थोडी सुद्धा काळजी नाहीये का? मला वाटलं होतं किर्लोस्करांचं लग्न म्हणजे एकदम थाटामाटात होणार. आय नो, माझ्या डॅडच्या अशा कंडिशनमुळे आपल्याला सगळं गडबडीत करावं लागतं. पण आय नीड प्रीतम सासू. मग त्याने खूप आधीपासून माझ्यासोबत असायला हवं होतं. ते येतही होते, पण तिथेच थांबले. हे बघ, मी समजू शकते, पण बिझनेस पण तितकाच महत्वाचा आहे ना. आणि हे किर्लोस्कर एम्पायर असंच नाही उभं राहिलेलं. त्याच्या मागे कष्टांची मालिका आहे. आणि मी माझ्या मुलांना ओळखते, ते माझा शब्द खाली पडू देणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्करचा शब्द आहे हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.